पांडुरंग काळे 1954 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर शिक्षण संस्थेच्या प्रशालेत झाले. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून BSc सूक्ष्म जीवशास्त्र पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स येथून पुणे विद्यापीठाची MSc ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांची निवड भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे प्रशिक्षणार्थी वैज्ञानिक म्हणून झाली. त्यांनी जैवशास्त्र व कृषी विभागात वैज्ञानिक अधिकारी म्हणून संशोधन कार्य सुरू केले. त्यांनी आपला कीटकनाशकांचे जमिनीतील उपयोगी सूक्ष्म जीवांवर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम हा प्रबंध पुणे विद्यापीठाला सादर करून PhD ही पदवी मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात त्यांनी 40 वर्षे संशोधन कार्य केले. निवृत्त झाल्यावरही त्यांनी समाजात विज्ञान जागृती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांची चिंतन भाग 1, 2, 3, विज्ञानाच्या पाऊलखुणा, विज्ञानांजली, प्रेरणा, श्रीमद भगवद्गीतेतील विज्ञान मूल्ये यासारखी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहे हे आपले अहोभाग्यच. मी माननीय डॉक्टर शरद काळे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. तुम्ही जेव्हा बर्थडे पार्टीला जाता तर तुम्ही ज्याचा बर्थडे असेल त्याला गिफ्ट देता आणि गिफ्ट दिल्यावर तो काय करतो की अगदी काय करते तुम्हाला रिटर्न गिफ्ट देतो. ओके नाही, गिफ्ट दिल्यावर तुम्हाला रिटर्न गिफ्ट मिळते. मला मॅडमने गिफ्ट दिली मग मी काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे ना. तर मी तुमच्या शाळेला मी लिहिलेल्या पुस्तकांचा संच देतो शाळेच्या लायब्ररीला आणि ती पुस्तकं तुम्ही वाचायची आहेत त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. थोडं या साईडला आहे मॅडम. या पोडियम मधून दिसणार नाही मॅडम. पोडियम थोडं बाजूला या. बस. आणि हा शाळेचा आमचा एक मॅगझिनचा संच आहे. मॅगझिनचा पुढच्या 6 महिन्यात मॅडमकडनं मला एक छोटा रिपोर्ट हवा आहे. रिक्वेस्ट आहे, नो कंडिशन. ही किती मुलांनी वाचले पुस्तक? अभिप्राय कळवेल तुम्हाला कसं वाटतं पुस्तक वाचलं तुमच्या ज्ञानात किती भर पडली ते आपल्याला सांगायचं आहे. मला मग मोठ्या कॅम्पी म्हणायचं आपल्याला छान पुस्तकं मिळाली आहे म्हणायचे ना. म्हणायचं सर्वांना म्हणा ओके. मला स्टेजची खूप भीती वाटते. स्टेजवर पाय थरथर कापतात. आता व्हिडिओ पाहिला असणार आहे तुम्हाला. ते व्हिडिओ मध्ये काय नक्की बघितलंस? व्हिडिओ कशावरती होता? पर्यावरणाबद्दल. तो असे 2-3 वाक्यात उत्तर, एका शब्दात उत्तर नको देऊ ना. आपण जसा चित्रपट पाहतो मग चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनाने आपण जे पाहिलं ते आपल्या भाषेत सांगतो बरोबर आहे. तसंच मग त्या भाषेत सांगायचं आहे.
त्या व्हिडिओतून आम्हाला असं कळालं की कोणी व्हॉलंटरीली सांगू शकेल? व्हिडिओ पाहिला त्याच्यात काय तुम्ही बघितलं? कुणी स्वतःहून सांगू शकेल? तो व्हिडिओ पर्यावरणावर आधारित होता आणि त्यामध्ये काहीतरी कचऱ्याविषयी सुद्धा सांगितलं होतं. एक मॉडेल दाखवलं होतं त्याच्यामध्ये. हो, एक पॉट होता, त्यामध्ये पानं होते, कशाचे तरी पानं. मला तेच तुम्ही नेमकं बघायला हवं होतं. आणि जेव्हा व्हिडिओ चालू होता तेव्हा तुमचं कोणाचं फारसं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. मला सांगण्याचा उद्देश ते तुम्हाला लक्ष नव्हतं हे नाहीये किंवा तुम्हाला रागवायचं पण नाहीये. पण जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा आपण विद्यार्थी आहोत किंवा कुणी असं तुम्ही मोठे झाल्यानंतर सुद्धा, तर त्या कार्यक्रमाकडे लक्ष देणं हे आपलं काम असतं. आणि बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही अशी एक कंप्लेंट ते माझ्याकडे नंतर करतात लेक्चर संपल्यावर. सर, आमचं लक्ष लागत नाही, आम्ही काय करायचं? तर द्रोणाचार्याची आणि अर्जुनाची एक गोष्ट होती महाभारतामध्ये. किती जणांना माहिती आहे? डाव्या डोळ्याला बाण मारायची गोष्ट किती जणांना माहिती आहे? एक. बाकी कोणाला माहिती नाही? महाभारत माहिती आहे का? हो का नाही? अरे तू होय नाही म्हणत, नाही म्हणत. हो, महाभारतात द्रोणाचार्य होते माहिती? नाही माहिती. नाही माहिती. इकडे महाभारतातलं एखादं पात्र सांग. महाभारतातलं एखादं पात्र. शेवटीमध्ये लढाई झाली. त्या पात्र होतं. खूप वर्ष अगेन सेम पॉइंट की खूप वर्षापूर्वी पाहिलं म्हणून विसरायचं काही कारण नसतं. तेव्हा जर लक्ष देऊन पाहिलं असतं. कुणी सांगू शकेल मला महाभारतातली 2-4 नावं? तू पण ये. अर्जुन, श्रीकृष्ण, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र आणि अश्वत्थामा. ठीक आहे. आणखी तू काय? गंगापुत्र भीष्म, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण. ठीक आहे. युधिष्ठिर. एक छोटी गोष्ट आहे त्यांची, मी ती आपला वेळ जाईल म्हणून मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. एकदा द्रोणाचार्य हे त्यांचे शिक्षक होते आणि कौरव आणि पांडव या दोघांची त्यांना परीक्षा घ्यायची होती. सरप्राईज टेस्ट घेतात ना तुमच्या मॅडम कधी कधी, तसं ते आज ते मुलं शाळेत आली त्यांच्या आश्रम शाळेत आणि त्यांनी सांगितलं आज सरप्राईज टेस्ट आहे. काय सरप्राईज टेस्ट? त्यांनी एक मातीचा पक्षी आणला होता. तो मातीचा पक्षी त्यांनी सगळ्यांना दाखवला आणि त्याचा डावाडोळा दाखवला आणि तो झाडावरती नेऊन ठेवला, झाडाच्या शेंड्यावरती. आणि एकेका शिष्य त्याने त्या परीक्षेचा प्रश्न जाहीर केला. ओपन क्वेश्चन टेस्ट होती. प्रश्न जाहीर केला त्यांनी. काय होता प्रश्न? की या पक्षाच्या डाव्या डोळ्याला बाण मारायचा. तर एक शिष्याला बोलवलं. 105 शिष्य होते, 100 कौरव आणि 5 पांडव. प्रत्येकाला बोलवलं जवळ. पहिल्यांदा युधिष्ठिराला बोलवलं. तुला काय दिसतंय झाडावर? तर म्हणलं पानं दिसत आहेत, फुलं दिसत आहेत, पक्षी दिसतोय, आकाश दिसतंय. बैस म्हणले. मग दुर्योधनाला बोलवलं. तुला काय दिसतंय रे? मला पानं, फुलं, फळं, पलीकडचं आकाश.
भीमाला बोलवलं, मला फळं दिसत आहेत. भीम होता ना, त्याला नेहमी खायला आवडायचं. मला फळं दिसत आहेत. अरे वा वा छान पैस. अर्जुनाला बोलवलं, अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय? तो म्हणलं मला डावा डोळा दिसतो. तुला काही दिसत नाही बाकीचं? नाही, मला आकाश दिसत नाही, मला मान दिसत नाही, मला फक्त डावा डोळा दिसतो. मार म्हणले मान, मारला मान, बरोबर डाव्या डोळ्याला मांडला. मग सरांनी गुरुजींनी, त्यांना सर नाही म्हणत तेव्हा गुरुजी म्हणायचे, गुरुजींनी रिझल्ट डिक्लेअर केला सरप्राईज टेस्टचा. फक्त अर्जुन पास झाला. मग बाकीचे जे शिष्य होते ते लागले ओरडायला, चिटिंग केलं सर तुम्ही कसे ओरडता? चिटिंग चिटिंग, तसं चिटिंग केलं म्हणले. मग द्रोणाचार्य म्हणले मी काय चिटिंग केलं? मी परीक्षा घेतली, त्याच्यात एकटा अर्जुन पास झाला. नाही म्हणे तुम्ही आम्हाला कुठं बाण मारायला सांगितलं, त्याला फक्त बाण मारायला सांगितलं. तर गुरुजी तयार होते. ते म्हणले ठीक आहे, अजून 104 पक्षी बनवून आणले आणि 104 पक्षी झाडावर नेऊन ठेवले. मारा म्हणे त्यांच्या डोळ्याला बाण. एकालाही बाण लागला नाही. मग गुरुजी म्हणले अर्जुन का पास झाला? कारण अर्जुनाने त्याचं जे लक्ष्य होतं, जे टार्गेट होतं, त्याला तुम्ही टार्गेट म्हणता, तेव्हा लक्ष्य म्हणायचे, जे टार्गेट होतं, लक्ष्य होतं, त्याला तेच फक्त दिसत होतं. दुर्दैवाने तुम्ही कधीही त्या टार्गेटकडे लक्ष देत नाही, म्हणून तुम्हाला सांगता येत नाही. आता इथून पुढचा 1.5 तास टार्गेटला लक्ष द्यायचं म्हणजे माझ्याकडे लक्ष द्यायचं. मला बाण नाही मारायचा, पण माझ्याकडे लक्ष द्यायचंय. आणि मी जे प्रश्न विचारीन मधून अजून त्या प्रश्नांना उत्तर द्यायची. त्याच्यामुळे आता कॉन्सन्ट्रेशन करायचंय, एकमेकाशी बोलायचं नाही. जर तुम्हाला खूप कंटाळा आला आणि मग आम्हाला सरांच्या बोलण्यात इंटरेस्ट नाही, तर मी मॅडमची परमिशन घेऊन ठेवतो. तुम्ही फक्त हात वर करा आणि मला सांगा की मला इंटरेस्ट नाही. तुम्ही जा, तुमच्यावरती शाळा ऍक्शन घेणार नाही. मला तुम्हाला कंपल्सरीली इथे बसवायचं नाहीये, फोर्सफुली इथे बसवायचं नाहीये. पण इथे बसल्यानंतर जे काही नियम मी करीन 2च नियम आहेत. एक नियम म्हणजे एकमेकाशी बोलायचं नाही. तुम्हाला बोलावं असं वाटलं तर माझ्याशी बोलायचं. तुम्ही जेवढे चांगले प्रश्न विचाराल, तुमच्यासाठी मी सर्टिफिकेट आणलंय, तुमच्यासाठी मी पुस्तकं आणली आहेत, इंडिव्हिज्युअली बक्षीस द्यायला, ती मी तुम्हाला देणार आहे. जे प्रश्न चांगले वाटतील आमच्या माधुरी मॅडम लिहून घेतील, तर त्यांनी ज्या जे सांगतील त्यांना मी ती सर्टिफिकेट बक्षीस देणार. त्यांना पुस्तक सुद्धा मिळेल. तर पुस्तकाच्या आशेने नाही, सर्टिफिकेटच्या आशेने नाही, पण ज्ञानाच्या आशेने तुम्ही लक्ष द्यायचे. आणि मी तुम्हाला मुद्दाम वही आणायला सांगितली, तरी काही मुलं माझी वही आणलेली नाहीये. बरोबर, काय हरकत नाही. मी वही आणायला सांगितली अशासाठी की आपण देवळात कीर्तनाला आलेलो नाहीये. आपण एका एक्सपिरियन्स, मी स्वतःला फार मोठा शास्त्रज्ञ म्हणत नाही, एका अनुभवी माणसाचं काहीतरी ऐकायला आलेलं आहे. आणि त्याच्याकडनं जर तुमच्या माझ्या बोलण्यातनं तुम्हाला काही शिकता आलं तर तो पासवर्ड तुमच्या वहीमध्ये लिहायचे. पासवर्ड म्हणजे काय? आपण काही परवलीचे शब्द, कॉम्प्युटरचा पासवर्ड टाकला की अख्खा कॉम्प्युटर उघडतो. तसा एक शब्द टाकला, समजा मी काही शब्द तुम्हाला सांगणार आहे, ते शब्द तुम्ही लिहायचे तुमच्या वहीत. आणि मग त्या वहीमध्ये त्या शब्दावरती तुम्हाला जर मी काही प्रश्न विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. ठीक आहे, माझे नियम अगदी क्लिअर आहेत. मला तुम्हाला कोणालाही पकडून ठेवायचं नाहीये, तुम्हाला 2 तास मला ऐकवायचं नाहीये, असं काही नाहीये. पण जे बसतील त्यांनी शांतपणे बसायचं. सगळ्यांना मान्य आहे. कोणाला उठून जायचं असलं तर त्याला परमिशन आहे सुरुवातीला, पण एकदा बसल्यानंतर एकमेकाशी बोलू नका. ठीक आहे, आवडेल तुम्हाला. मी सांगतो, मी जे सांगणार आहे ते तुम्हाला आवडेल, याची मी गॅरंटी देतो. फक्त कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा. बरोबर? तुम्हाला मनामध्ये काही प्रश्न आहेत का? सुरुवातीला कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत की आपण सायन्स, एखाद्या सायंटिस्टच्या लेक्चरला चाललो, आपण हा प्रश्न विचारावा असं कोणी ठरवून आलं का? बोलू बाळ, कितवीत आहेस तू? 9वीला आहे. माझं नाव काय? डॉक्टर शरद काळे सर.
वाचून सांगितलं का न वाचता सांगितलं? माहिती होतं. माझ्याबद्दल काहीतरी वाचून दाखवलं होतं मॅडमने. काय सांगितलं होतं माझ्याबद्दल? आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळालाय. म्हणजे काय असतं मलाही माहिती नाही, पण ठीक आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाला. अजून कशासाठी मिळाला? काय नाही हो, इकडे या, तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. दिला का? असं दिला का? कशासाठी दिला? सायन्स विषयी जास्त माहिती असते. काय थांबू नको, सांग. कुणी सांगू शकेल? 2-3 वाक्य त्या टीचरनी. म्हणून ते लक्ष वेध. आपण लक्ष देत नाही. आपण कुठल्या बाहेर गेल्यानंतर आपण कुठल्या सायंटिस्टचं भाषण ऐकलं नाही, त्याचं नाव पण नाही आठवत. असं नकोय आपल्याला. ठीक आहे. तर पहिला परवलीचा शब्द फक्त माझं नाव लिहा. डॉक्टर लिहू नका, पद्मश्री लिहू नका, शरद काळे सरांचं लेक्चर एवढं लिहा. ठीक आहे. हा आपला सुरुवातीचा परवलीचा शब्द. काही नाही का? कीर्तनाला आले तुम्ही? सांगितलं होतं तुमच्या शाळेत, तुमच्या वर्गात टीचरनी. ठीक आहे, काय हरकत नाही. ऐका आता आणि नंतर घरी गेल्यानंतर द्या. तुम्हाला सांगते की 2 लोक सुद्धा लिहिणार नाही. लिहिशील? तुला विचारलं. आता वही तर नाही आणली, मग उठलं होतं म्हण. काही प्रश्न आहेत कोणाच्या मनामध्ये? आता मी एक शब्द लिहितो ह्याच्या फळ्यावरती. त्या शब्दावर तुमच्या मनामध्ये काय येतं एक मिनिट देतो. ज्यांच्याकडे वही आहे त्यांना काय तुमच्या मनामध्ये येतं त्या शब्दावरती चित्र काढा, काही त्याच्याबद्दल माहिती द्या, काही करा. ॲटम हा शब्द लिहिलेला आहे फळ्यावरती. काय लिहिलंय? ॲटम. या शब्दावरती वेगळी तुझ्या डोक्यात काय येतं ते लिहि. इकडे ये ना. एखादा मुलगा येईल पुढे, आपण होऊन येईल. आपण बोलवत नाही. आपण नाच करतो. पुढच्या वेळेला तुला विचार. तुला यायचं होतं, तू वहीतली मला दाखव. Your time starts now. 1 minute time starts. आणि 1 मिनिटानंतर अजून झाला नाही, ज्याला दाखवावं असं वाटेल मला वही, त्यांनी प्रथम हात वर करा. अरे वा. छान लिहिलंस. ॲटम नावाचा शब्द लिहिलाय फळ्यावरती. त्या ॲटमवर तुमच्या डोक्यात काय येतं चित्र काय, त्याच्यावरती 2 ओळी, ते तुम्हाला वहीमध्ये उघडून द्यायचंय.
या. दिसतोय ना? त्या मुलीने काय लिहिलं ते कॉपी नाही मारायची बरं का. वहीत घ्यायचं, ऍटम शब्द फक्त कॉपी मारा, बाकी तुम्हाला काय वाटतं ते लिहा. ठीक आहे. आणि हात वर करा. एका मुलाने मला ऑलरेडी दाखवलं. तीन किंवा चार वया बघणार आहे मी आणि या 2 जणांचं बघणार आहे, 6 जणांचं. ठीक आहे. तुम्हाला जर तुमची वही दाखवायची असेल, आपल्याकडे तर वहीच नाहीये. अजून कोणाला वही दाखवायची? युअर टाइम एंड्स नाउ. 1 मिनिट संपलेला आहे. येस. दुसरं वाक्य बरोबर आहे का? नाही, पण बरोबर आहे का? वेदर इट इज राईट का लिहिलंस? तर बरोबर करून दाखव. येस. हात वर केला ना? नाही. अनदर 2 people, a girl or a boy. तर आपण हिने काय केलं बघूया. बस पहिला वाक्य. Atom is insect atom. Atom is insect atom. Atom inside atom कसा असेल? Point is, if you are saying apple and seed, the seed is inside. Inside the atom मध्ये काय मला ते कळलं नाही. Okay, fine. Sit down. So at least you tried and congratulations for that. But it needs correction and I am going to do it. मी सांगणार आहे काय correction. So you make it in your notebook. Okay? ह्याच्यातही भरपूर चुका आहेत. पण अक्षर चांगलंय. यू हॅव शोन करेज. घाबरली नाही, सांगितल्याबरोबर आली. सो ऍडव्हान्टेज टू यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा. ओके. सो I will give credit to these 2 girls and girl and boy because although they were not very sure about the definition, which actually I feel they should be very sure. तुम्हा सगळ्यांना हे यायला पाहिजे. कारण आजकाल 8वी 9वी मध्ये ऍटमचा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला असतो. बरोबर आहे. आणि ते जर आपल्याला कळलं नाही आणि मला नेमकं तुम्हाला ते शिकवायचंय. ओके. नाउ आय एम गोइंग टू राईट. पहिल्यांदा मी तुला हे तुमचं हे क्लिअर करतो. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. ऍटम हा मूलद्रव्याचा सगळ्यात छोटा भाग असतो ज्याच्यामध्ये त्या मूलद्रव्याचे सगळे गुणधर्म असतात. हे लक्षात ठेवा. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट which shows all the properties of the elements. That element. आयर्न असेल. किती आहे पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स किती आहेत? 118. बरोबर. हे कसं मोठ्यासारखं सांगितलं तसं ऍटमची डेफिनेशन पण छान सांगायची. ही आता हायड्रोजन पकडला. हायड्रोजनच्या ऍटम मध्ये हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज असतील. The smallest particle of hydrogen contains 1 electron and 1 proton.
it doesn't contain any neutron. If you come to helium, it has 2 protons, 2 electrons and 2 neutrons. If you come to third atom, third element, कुठला आहे ते? Lithium. Lithium has 3 electrons, 3 protons and 3 neutrons. Then comes beryllium, 4 protons, 4 electrons, 4 neutrons. Then comes boron, 5. So 5 protons, 5 electrons and 5 neutrons. So that is how the periodic table is. नंबर वाढत जातो, प्रोटॉनचा नंबर वाढत जातो आणि प्रोटॉनचा नंबर बदलला एलिमेंटचं कॅरेक्टर बदलतं. सो दॅट इज द सिंपल केमिस्ट्री. आता याच्यामध्ये मला तुम्हाला असं विचारायचंय, ऍटमचे डिव्हिजिबल पार्ट्स असतात आणि व्हॉट आर दोज ऍटम कॅन बी डिव्हिजिबल. दिस वॉज शोन बाय डॉक्टर J.J. थॉम्सन in 1901. That's why he was awarded the first physics Nobel Prize. The electron त्यांनी शोधून काढले. इलेक्ट्रॉन काढला होता शोधून आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे 3 पार्टिकल्स आहेत हे सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणतात आणि ते सगळ्या एलिमेंटचे सारखे असतात. मला तुम्हाला एक महत्वाचं प्रिन्सिपल सांगायचं याच्यामध्ये. आय एम नॉट टीचिंग यू केमिस्ट्री. ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं, सगळं होल वर्ल्ड इज मेड अप ऑफ मटेरियल. माहिती नाही 118 एलिमेंट शिवाय पृथ्वीवरती 119वा एलिमेंट अजून तरी माहिती नाही. तुम्ही कुठलाही पार्टिकल घ्या, हे टेबल घ्या, हे माणसाचं शरीर घ्या, हे अर्थ घ्या, एक तुमचा पोडियम घ्या, मुलाचं शरीर घ्या, सगळ्यांचं त्याच्यामध्ये ॲटम्स जे असतात हे 23 मूलद्रव्याचे, आपल्या शरीरामध्ये 23 मूलद्रव्याचे ॲटम्स असतात. पण तरी आपण वेगवेगळे असतो. ॲटम्स आर मेड अप ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये काहीही व्हेरिएशन नाही, तरी पण माणसं बदललेली असतात. आणि मग काही माणसं खूप चांगली होतात, काही माणसं खूप वाईट होतात, काही मुलं खूप हुशार असतात, काही मुलं अभ्यासात लक्ष देत नाही. काही मुलांचं अभ्यासात लक्ष दिलं तर ते खूप पुढे जाऊ शकतात, पण त्यांचं लक्ष लागत नाही. हे जे फरक आहेत ना, हे सगळे जे फरक आहेत ते फरक आपण समजून घ्यायचे आणि आपण कुठे बसतो त्याच्यामध्ये हा स्वतःचा हिशोब तुम्हाला करायचा आहे. आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो की इतिहासामधली काही नावं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव माहितीये? तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव माहितीये? तुम्हाला राणा प्रतापचं नाव माहितीये? तुम्हाला झाशीच्या राणीचं नाव माहितीये? तुम्हाला लॉर्ड वेलस्लीचं नाव माहितीये? नाही माहिती. इतिहास वाचला नाही. तुम्हाला अलेक्झांडर द ग्रेटचं नाव माहितीये? तुम्हाला नेताजी सुभाषांचं नाव माहितीये? तुम्हाला डॉक्टर होमी भाभा नाव माहितीये? विक्रम साराभाई नाव माहितीये? तुम्हाला चिरगुटकर नाव माहितीये का? तर तुम्हाला चिरगुटकर व्हायचंय तर तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन व्हायचंय. तुम्हाला डॉक्टर होमी भाभा व्हायचंय तर तुम्हाला काहीतरी रस्त्यातलं एखाद्या गल्लीतलं नाव आहे की जे कोणालाही माहिती नाही असा माणूस व्हायचंय. तुम्हाला ठरवायचं. आणि ही सगळी जी माणसं आहेत ना, हे सगळी नावं सांगितली, ही सगळी माणसं आईच्या पोटी जन्माला आलेली पण स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी झालेली आहे. म्हणजे ते काय आकाशातून पडली नाही की देवाने पाठवलं अल्बर्ट आइन्स्टाईन झाले तू खाली, असं तर डायरेक्ट वरून फेकला होता नाही. कोणालाही असं डायरेक्ट वरून फेकलेलं नाही. तुमच्यासारखीच ती मुलं शाळेमध्ये गेलेली आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईनचं लक्ष शाळेत लागत नव्हतं, त्याला ऍक्च्युली शाळेतून काढून टाकायची पाळी आली होती, पण तो अल्बर्ट आइन्स्टाईन झाला. मेरी क्युरी खूप हुशार होती आणि तिला 2 नोबेल प्राइज मिळाली. तुमच्यासारखेच ते शाळेमध्ये गेले, शाळेत शिकले आणि मोठे झाले. आता तुम्ही या सगळे अमरावतीला या शाळेमध्ये येत आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही अमरावतीच्या शाळेत राहून काही एवढे मोठे होऊ शकत नाही, मनातला न्यूनगंड काढून टाका. तुमच्यामधनं अनेक चांगली मुलं होऊ शकतात. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तुमचे ॲटम्स खूप ओरिएंटेड पाहिजे. आता दुसरी एक गोष्ट आपल्याला ॲटम खूप छान शिकवतो बरं का. ॲटम काय शिकवतो आपल्याला?
ऍटम खूप चांगल्या गोष्टी शिकवतो आपल्याला. आता जे ऍटमचं स्ट्रक्चर आहे त्या मुलांनी छान काढलं. ऍटमचं स्ट्रक्चर काही केली नव्हती. त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. हा कोणता काढलाय मी ऍटम सांगा. ऍटम कोणता काढलाय मी? सोडियम. बरोबर. हा सोडियम ऍटम मी काढला. 11 नंबर आहे त्याचा पिरियडिक टेबल मध्ये. So it becomes 2, 8 आणि 1. बरोबर. आता त्याच्या शेजारी एक अजून एक ऍटम काढतो मी. आणि याच्यात 17 प्रोटॉन्स, 18 न्यूट्रॉन्स आणि हा कोणता आयटम काढलाय? क्लोरीन. बरोबर. विचारा. हा सोडियम आहे आणि हा क्लोरीन आहे. आता हे सोडियम आणि क्लोरीन जेव्हा दोघं जवळजवळ येतात तेव्हा काय होतं? सोडियम आपला इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. बरोबर. आणि मग इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड बनतो. राईट. आता सोडियमने आपला इलेक्ट्रॉन दिला त्याला. सोडियम काय करतो? हा इलेक्ट्रॉन त्याला देऊन टाकतो. याचे 8 पूर्ण होतात बाहेरचे आणि याचे पण 8 पूर्ण होतात कारण आता सेल निघून जातं आणि याच्यामध्ये 8 प्रोटॉन्स असतात, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. दोघं आता छान समाधानी होतात. आणि त्याच्याकडे अस्वस्थता होती, त्याची अस्वस्थता होती, पण आता दोघं जवळ आले. त्यांनी त्याचा इलेक्ट्रॉन घेतला. मग आपण याला काय म्हणतो? सोडियमला सोडियम प्लस आणि क्लोरीनला काय म्हणतो? मायनस. म्हणजे सोडियमने काय काम केलं ते आपल्याला शिकायचंय आणि क्लोरीनने काय काम केलं ते पण आपल्याला शिकायचंय. की सोडियमने काय काम केलं? सोडियमने आपला इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा जो होता ज्याने तो खूप अस्वस्थ होता त्याने तो क्लोरीनला देऊन टाकला. मग सोडियम काय बनला? पॉझिटिव्ह बनला. म्हणजे आपल्या जवळची निगेटिव्हिटी आपण टाकून द्यायची. बरोबर. आपण जर पॉझिटिव्ह झालो तर आपण आहे त्याच्यापेक्षा 10 ते 15% मार्क जास्त मिळवू शकतो. हे लक्षात ठेवा. आपल्याला हे एक छोटीशी गोष्ट आपल्याला ऍटम शिकवतो. ऍटम किती छोटा आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा ऍटमची डेफिनेशन विचारली. व्हॉट इज ऍटम? ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. आणि या विश्वातला स्मॉलेस्ट पार्टिकल तुम्हाला काय शिकवतो ते खूप महत्वाचं आहे. अरे तो स्मॉलेस्ट पार्टिकल तुम्हाला शिकवतोय की तुमच्या जवळ निगेटिव्हिटी ठेवू नका, तुम्ही पॉझिटिव्ह बना. आणि तरी आपण काय म्हणतो? नाही काय याच्यात काही अर्थ नाहीये, कशाला भाषण ऐकायचं, कशाला काय करायचं, असं अजिबात मनात आणणार. समजलं? आपली निगेटिव्हिटी देऊन टाका. आता क्लोरीनकडनं काय शिकायचं? क्लोरीनकडनं काय शिकायचं? ती निगेटिव्हिटी इतकी वाईट आहे का? पण त्याच्याकडनं तो इलेक्ट्रॉन घेऊन तो शांत झाला. त्यांनी सोडियम बरोबर बॉन्ड केला म्हणून सोडियम क्लोराईड बनलं. नाही तर बॉन्ड बनला असता का? म्हणजे निगेटिव्हिटी should not be considered as negativity, it should be considered as a resource. Then you will become positive. That's what NaCl teach you. म्हणजे आपल्या शरीरातली जी ऍटम्स आहे हे आपल्याला इतकं सुंदर शिकवतात की सोडियम क्लोराईड कुठला ऍटम teaches you to be positive, atom teaches you to share the negativity so that it becomes positive. निगेटिव्हिटी फेकायला सांगत नाही तो. त्यांनी इलेक्ट्रॉन असं म्हणतात फेकून दिलेला नाहीये, त्यांनी तो शेअर केला क्लोरीनशी म्हणून सोडियम क्लोराईड बॉन्ड बनला. आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल, निगेटिव्ह आहे ती,
पण ती निगेटिव्ह गोष्ट आपल्याला शेअर जर केली कोणाबरोबर तर ती शेअर करून त्या निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय असतं मला गणितामध्ये. सो दिस इज व्हॉट इज टॉट टू यू बाय ॲटॉम. नाउ ॲटॉम टीचेस यू something more interesting. Now I will write 2 words on the board and you see that those 2 words and both have originated from atom. Okay? And then think about it. In 1 minute you write what do you think about those 2 words? Okay? You think what do you एक 2 words लिहितो मी याच्यावर आणि ते 2 वर्ड्स तुम्ही वाचायचे आणि त्या वर्ड्स वरनं तुमच्या डोक्यात काय येतं ते 1 मिनिटात लिहायचंय. ओके. पहिला वर्ड आहे असं 2 नवीन या 2 नवीन, एक मुलगी आणि एक मुलगा. मागाशी होते ते नको, कोणी पण या, आपण होऊन या व्हॉलंटियर्स. येतोस तू मगाशी व्हॉलंटियर केलं. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. तुमच्यापैकी कोणी येणार आहे? येऊ शकतेस तूच. मी चिरळत नाही बघत, तुझ्याकडे बघतोय. ये येतो पे. तुम्ही विचार करा मनामध्ये. तुमच्याकडे वही नाहीये, मनामध्ये विचार करून मला तुमच्यापैकी कोणतरी एकाने हात वर करून सांगा. ठीक आहे. वही नाही आणली ना की गडबड करायची, मग शेजारीशी बोलायचं, त्याला फटका द्यायचा, काय गडबड. आपण वही नाही आणली, ओके नाही, निदान शांतता बसावं. म्हणून मी वही आणि पेन आणायचं. वही आणि पेन आणले की मग लक्ष लागतं, त्याच्याकडे लक्ष लागतं. आता तुमच्या लक्षातही राहणार नाही सरांनी काय सांगितलं होतं, ओके नाही. का नाही आणली वही? माहिती नव्हतं. अरे पण लेक्चर शिक्षकांना कशाला बघतात. आपण लेक्चरला चाललो, आपल्या हातात वही पाहिजे तर ते शिकवावं लागते का? हो. कोणाला आपली वही दाखवायची वाटते? काही मूवी असते, कोणी लिहू शकेल का तुमच्यापैकी? उठा उठा, ज्यांच्या डोक्यात नाही आलंय त्यांनी लिहा. खूपच तुमच्यापैकी कोणी लिहू शकेल? हो ना. काय लिहिलं? का नाही लिहिलं? आपण ॲटॉमिक बॉम्ब वाचलंय तरी कुठे वाचलंय? काय वाचलं होतं ते? कुठे? अरे वाचा ना पुस्तक. कधी आयुष्यात पुस्तकं वाचता ना. प्रॉब्लेम
प्रॉब्लेम तो आहे आमचा, आम्ही वाचतच नाही काही. याला काय म्हणायचं माहिती का, आमच्या भाषेत याला एक केविलवाणी परिस्थिती म्हणतो आम्ही. ॲटॉमिक बॉम्ब जर तुम्हाला माहिती नाही तर ती केविलवाणी परिस्थिती. मी काय फार मोठं ॲटॉमिक बॉम्ब बनवायचा कसा नाही विचारलं, किंवा तुझ्या खिशात ॲटॉमिक बॉम्ब आहे असं विचारलं तर नाही. पण ॲटॉमिक बॉम्ब माहिती तर पाहिजे. त्याच्यावर नेहमी एवढी बोर्ड होती, इस्रायल इराणवर टाकेल का ॲटॉमिक बॉम्ब, चर्चा होती ना टीव्हीवर. पण टीव्हीवरती चर्चा कोण बघेल म्हणा. काय वाचलं, लिहिलेलं वाचले. काही शब्द बरोबर आहेत, पण सगळं लिहिलेलं बरोबर नाहीये. पण काही शब्द व्यवस्थित आहेत. माझ्या हातामध्ये सुरी आहे, चाकू. मारला तर काय होईल, ब्लड आहे बरोबर. पण त्या सुरीने ऍपल घेऊन ते कापलं आणि तुला दिलं तर तुला आनंद होईल का दुःख होईल? आनंद. आता नाहीये, सफरचंद नाहीये पाहिजे. म्हणजे whether the knife is at fault or I am at fault. When I try to kill you, fault or the knife, I am at fault, right? When I give you apple, but by the same knife is good or I am good? I am good. So what I am trying to tell you, is that what I am trying to tell you is science is never bad. Okay, the application of science can be very bad or application of science can be very good. आता तुम्हाला ॲटॉमिक बॉम्ब माहिती नाही म्हणून मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो की 2 ॲटॉमिक बॉम्ब टाकले होते महायुद्धामध्ये, सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये. The first atomic bomb was dropped on Hiroshima. That was on 6th August 1945. आणि त्या हल्ल्यामध्ये 1 लाख लोक मेले होते. 1 लाख लोक एका वेळेला they were killed because of that atomic bomb. The second bomb was dropped. काल सांगितलं मग शिकाय कोमाडी विचारलं होतं. माहिती होतं तुम्हाला, काल सांगितलं. Second bomb was dropped. The first bomb was dropped. The name of the bomb was Fat Man. And the second bomb was Little Boy. ते सांकेतिक नावं देतात ना, बुद्ध हसला अशी नावं देतात सांकेतिक प्रोजेक्टला, गुप्त प्रोजेक्टला. तसं याचं नाव दिलं होतं फॅट मॅन आणि लिटल बॉय. नागासाकीवरती जो बॉम्ब टाकला तो 9 ऑगस्ट 1945, 3 दिवसांनी हिरोशिमाच्या नंतर, आणि तिथे 1.5 लाख लोक मेले होते. म्हणजे एकूण 2.5 लाख लोक एका क्षणामध्ये भस्मसात झाली. आकाशातच डायरेक्ट गेली, वैकुंठाला गेले डायरेक्ट. वाईट परिस्थिती होती खूप. सो ॲटॉमिक बॉम्ब बिकेम व्हेरी अनपॉप्युलर. लोकांना ॲटॉमिक बॉम्बची भीती वाटायला लागली. पण देन द सेम जपान ज्याच्यावरती बॉम्ब टाकले होते त्या जपानने 55 ॲटॉमिक रिॲक्टर उभे केले आणि त्यांनी ॲटॉमिक एनर्जी, सगळ्यात जास्त जगामध्ये ॲटॉमिक एनर्जी कुठे निर्माण होते? जपानमध्ये निर्माण होते. सो व्हॉट जॅपनीज अंडरस्टूड ॲटॉम इज नॉट बॅड. ॲटॉमिक एनर्जी इज नॉट बॅड. ॲटॉमिक एनर्जी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी इज नेव्हर बॅड. Atomic energy used for bomb is bad. Okay, now I will come to the example which I want to teach you. हे कळलं तुम्हाला? So science is never bad per se. Science स्वतः कधीच वाईट नसतं.
सायन्सचं ऍप्लिकेशन खराब असतं. मगाशी मी जसं सुरी म्हणलं की सुरी एखाद्याला मारण्यासाठी उपयोग होतो, पण त्या सुरीने फळं भाज्या कापते जेव्हा आई आणि तुम्हाला छान भाज्या करून देते, तुम्हाला फळं कापून देते, तेव्हा तुम्हाला ती सुरी तिचा काही तुम्हाला त्रास होत नाही. आणि ती सुरी आहे घरात हेही लक्षात येत नाही, पण तुम्ही ती सुरी वापरत असता. ऑल्दो दॅट सुरी कॅन किल यू. ओके, सो द पॉइंट इज हे विज्ञान कधीच वाईट नसतं, विज्ञानाचं ऍप्लिकेशन वाईट असू शकतं. नाउ वी विल कम टू अगेन निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. atomic bomb is a negative thing. Atomic energy is a positive thing. When you use that atomic bomb energy to produce electricity, then negative into negative becomes positive. Hey, Lakshya. Okay. Now I will come to the another topic, a small topic, a little change, which I want to tell you, and that topic is. आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओशी रिलेटेड आहे. आणि आता कोणतरी दोघं जण नवीन या इथे, आणि आता याच्यावरती तर तुम्ही नक्की लिहू शकाल. कदाचित ॲटम आणि ॲटॉमिक बॉम्ब, ॲटॉमिक एनर्जी तर तुमच्यासाठी थोडे नवे असतील, पण आता मी जो शब्द देतो त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता, आणि त्या व्हिडिओवरती प्रमाणे तुम्ही आता मला या शब्दावरती तुमच्या वहीमध्ये 1-2 मिनिटांमध्ये तुमच्या वहीमध्ये एक चित्र तरी काढा, लिहा तरी त्याच्याबद्दल. मी जे काही व्हिडिओ दाखवला होता, तुम्ही नव्हता व्हिडिओ काय, पण तुमच्या डोक्यात जे काही कचरा बघून येतंय ते याच्यावरती तुमच्या, आणि दोघा जणांनी कोणीतरी व्हॉलेंटरीली येऊन फळ्यावरती दाखवा. कोण येणार आहे व्हॉलेंटरीली? तू परत आवाज तरी चालेल, कारण कोणी यायला तयार नाही. तू येतोच घरी घेऊन. तुमच्यापैकी कोण येईल? या मुली काही इंटरॅक्टिव्ह नाही येत जास्ती, तर त्यांना पुश करायला लागतं. तुम्ही सांगा ना एखाद्या मुलीला, तुम्हाला माहिती असते. बाहेर ये बाळा, ये बाहेर ये. तू पण ये. छान फोटो काढून घे. काय झालं तू सांग, कशासाठी काढतोय फोटो? नाही माहिती, सांग. सगळ्यांचे फोटो काढतो तुमच्या असे स्पेसिफिक नाही. तुमच्या असे का मी तुम्हाला बोलवलं? तू सांग मला, का बोलवलं तुला का बोलवलं? जोपर्यंत तुम्हाला सांगता येत नाही तोपर्यंत इथे बसा. फक्त या कॅमेऱ्याच्या मध्ये मला तुम्ही सांगा मी तुम्हाला इथे का बोलवलं. आपला काय संबंध आहे तिकडे मारी म्हणून बघण्याशी? कशासाठी बोलवलं? काहीतरी गडबड केली, सांग काय काही कारण असेल ना, चांगलं योग्य कारण असेल तर आय विल शेअर विथ अदर्स. हे पण असेल काय झालं ते बरोबर कशासाठी? काही कारण असू शकतं. तुला आनंद झाला म्हणून तू हसलास, तुला कोणीतरी जोक सांगितलं म्हणून तू हसलास, तुला कोणीतरी गुदगुले केले म्हणून तू हसलास.
काहीतरी कारण आहे. नुसतं असं कोणी हसतं का? नुसतं हसतं त्याला काय म्हणतात? वेडा. वेडा आहेस का? तू वेडा जर नाहीयेस तर तुला काहीतरी झालं मग ते मला पाहिजे. हाकू नको. मला रागवता येत नाही, मला मारता येत नाही, काही नाही, मला काहीच करता येत नाही. मला फक्त तुला समजून सांगता येत कशासाठी हसणार. अजून 2 मिनिट. कशासाठी हसणार म्हणून हसणार कारण सांगलं त्याला काय वकील म्हणून का हसलं? ते हसलं बाकीचे कुठे हसले? बाकीचे कोणी हसलं? हे हा नाही हसलं, मी याला नाही उभं केलं, त्याला नाही उभं केलं, तो हसतोय त्याला मी आता म्हणून उभं करणार नाही. पण बाकीचं कोणी हसत नाही. ते शेजारचं एक हसतोय कारण तुमचं लक्ष नाहीये. काय वही नाहीये, पेन नाहीये, काय उपयोग नाही. उत्तर तर लिहिलं उत्तरच नाही मिळालं. कोणाला वही दाखवायची वाटते? येस. ठीक आहे. पण तू व्हिडिओ पाहिला अरे वा मोठा निबंध दिला. चांगला लिहिलं. व्हेरी गुड. मग काय नाही सांगितलं? व्यवस्थित सांगितलं. व्हिडिओ छान लिहिलास, व्हिडिओ बघून चांगली माहिती लिहिली. मग मगाशी काय झालं होतं बोलायला? या मुलीचं नाव लिहून घे. इथं पण लिहा. हे छान लिहिलेलं. आणि आता कोणी दाखवलं तर मोठा निबंध. हा तुझं नाव सांग मॅडम. ठीक आहे तुझं नाव सांग. त्यांचं येतंय घ्या आणि झालं. आता याने काय लिहिलं ते बघू मला. इकडे लक्ष द्या. कचरा हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे. कचरा केल्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहू शकत नाही. त्यामुळे आपला कचरा व्हायला आपण कचरा व्हायला नको. मला वाचता येत नाही ना. स्वच्छता राखण्यासाठी आपण विविध उपाययोजना करायला हव्या. एवढी छान नीती पण एखादी एवढी मॅडमने काय एवढं सांगावं लागतं उठ म्हणून. स्वराचं नाव घ्या. मानवी जीवन तर मानवी जीवन. पण काय नाही
बहुतेक सगळ्यांनी लिहिलंय प्रकार एक्सेप्टेबल, आणि हे फळ्यावर इनी पण चांगलं लिहिलंय. मला अशी एक अपेक्षा होती व्हिडिओ बघून, म्हणजे स्वराने सुद्धा ते लिहायला हवं होतं, कारण तिला समजलाय कॉन्सेप्ट, बऱ्यापैकी मुलांना समजलाय, फक्त ते उभं राहून सांगत नाही. म्हणजे एकट्या स्वराने लिहिलं असं नाही, तुमच्यापैकी काहींना व्हिडिओ चांगला समजलाय, पण तुमच्यामध्ये थोडंसं डेअरिंग कमी पडतंय, म्हणून तुम्ही ते उभं राहून सांगत नाही. काय हरकत नाही, पुढच्या वेळेला डेअरिंग करा, ठीक आहे. तर हा शब्द असा जर आपण फोडून टाकला, मी लिहिलं होतं त्याच्यात, पहिल्यांदा सांगितलं होतं आमिर खानला की ये गलत शब्द आप इस्तेमाल कर रहे हैं. मी जर तुम्हाला काय आमिर खानला काय सांगितलं की जर कचऱ्याला आपण संपत्ती आणि मी सांगितलं असतं की केळाच्या सालीला 8 आणे दिले, मी देईन तुला, तर तू ते 8 आणे देऊन म्हणजे केळाचं साल घेऊन खिशात ठेवून आणलं असतं माझ्याकडे, आणि मला सांगितलं असतं मला 8 आणे द्या, 1 रुपया म्हणले असते. तर तुम्हाला उद्या कोणी सांगितलं की तुमच्या घरातली केळीची सालं 5 रुपये किलो विकत घेणार आहे कोणतरी, तुमच्याकडे रद्दी असते पेपरची, हल्ली कमी झाली, पण रद्दी जर तुम्ही तुमच्याकडे असली तर तुम्ही रद्दीच्या दुकानात नेऊन देतात, तर तुम्हाला पैसे देतो. मग रद्दी तुम्ही टाकता का कचऱ्यात? नाही टाकत. मग तुम्ही काय करता, ती रद्दी त्याला विकायला लागता. उद्या जर सांगितलं केळीची सालं विकायची आहेत, तर तुम्ही ती कचऱ्यात टाकाल का? नाही. आपण काय करतो, आपल्या डोक्यामध्ये कचरा असतो, आपण जर ते नाही केलं तसं, त्याऐवजी जर आपण हा शब्द वापरला, तर भारतामध्ये सगळं जे डम्पिंग यार्ड दिसतं, अमरावती काही छान दिसते का? खूप घाणेरडी दिसते. आपल्याला आपलं शहर म्हणण्याची लाज वाटावी इतकी घाणेरडी दिसते. सगळीकडे बाहेर, अगदी शाळेच्या ग्राउंड मध्ये सुद्धा प्लास्टिक पडलेलं असतं, पण आपण ते उचलतो का? नाही. कारण घरी पडले तर उचलतो की नाही? कारण घर कोणाचं असतं? शाळा कोणाची असते? मॅडमची. शाळा कोणाची असते? सरकारची, बरोबर, गव्हर्नमेंटची, राईट. अमरावती कोणाचं असतं? म्युन्सिपाल्टीचं. महाराष्ट्र कोणाचा असतो? देवेंद्र फडणवीसांचा. भारत कोणाचा आहे? नरेंद्र मोदींचा. मला काय संबंध? पृथ्वी कोणाची आहे? कोणाला माहिती कोणाची आहे? आम्हाला हे सगळं जे असतं ना, म्हणून आमच्याकडे सगळे अस्वच्छ आहे. तुमच्या मुलांच्या मनामध्ये मला हे सांगायचे की ही जर आपली आहे वसुंधरा, ही आपली आई आहे सगळ्यांची, कारण तिच्यावरती आपण जगतो, तिच्याकडनं आपल्याला सगळं अन्न मिळतं, आणि आपण तिच्यावरती कचरा टाकून आपण तिचा मोठा अपमान करतो. आईचा अपमान करता का? आईच्या अंगावर कचरा टाकता का? टाकतात. आईच्या अंगावर कचरा टाकत नाही, मग इथे पृथ्वीवरती कचरा का टाकतात? मला समजत नाही. आपल्या मनातली भावना कुठेतरी हरवली ना. आज आठवणार कधी? आता काढून टाकणार कधी? कचरा हा शब्द जर काढून टाकला तर तुम्ही पृथ्वीचा अपमान करणार नाही. ताटात अन्न टाकता ना, अन्न टाकतं की नाही टाकत? तेव्हा असं नाही का लक्षात येत, अरे आपण आईचा अपमान करतोय, आईने एवढ्या मेहनतीने बनवलेलं असतं खायला, आणि तरी आपण टाकून देतो, म्हणजे कोणाचा अपमान करतो? आपण आईचा अपमान करतो. आईचा अपमान असा चालतो तुम्हाला? शेतकऱ्याचा अपमान करता की नाही तुम्ही? अन्न टाकून त्यांनी बनवलेलं असतं, एवढी मेहनत घेऊन पावसात उन्हात तुमच्यासाठी बनवलेलं असतं, आणि ते तुम्ही टाकून देता. मग त्याचा अपमान नाही करत तुम्ही, आणि हिचा अपमान नाही करत वसुंधरेचा. तिने आपल्याला ते शेत दिलेलं असतं, तिने माती सुपीक केलेली असते. मग तिने जर एवढं सगळं आपल्यासाठी केलं, शेतकऱ्याने आपल्यासाठी सगळं उगवलं, आईने आपल्यासाठी ताटात बनवलं, आपण खुशाल टाकून देतो. बरोबर आहे काय? त्याला शपथ घ्या माझ्याबरोबर, हात पुढे करा, उभे राहा.
बोलायला कशाला पाहिजे मला कळत नाही. उभं राहिल्यावर बोलायला कशाला पाहिजे मला कळत नाही. आज नारायणदास लड्ड हायस्कूल मध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी आम्ही अशी शपथ घेतो की आजपासून आम्ही ताटामध्ये अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. घरातील इतरांनाही वाया घालवून देणार नाही. आजपासून कचऱ्याला स्त्रोत असे म्हणण्याची प्रतिज्ञा आम्ही करत आहोत आणि आमच्याकडून शक्य होईल अशी पर्यावरणाची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. ही पृथ्वी माझी आहे ती जपण्यासाठी माझ्याकडनं शक्य तो प्रयत्न करीन. प्रश्न आहेत कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत? नाही बाकी कोणाचे आहेत ना? मला विचारायचं आहे की जसं तुम्ही सायंटिस्ट आहात सर, बरोबर? जसं माझा मुलगा सुद्धा नीट करतो आहे आणि काही विद्यार्थी जसं आफ्टर 10 JEE किंवा नीटचे प्रिपरेशन करतात, तशी जर पर्टिक्युलर त्याची एक्झाम आहे का? आणि म्हणजे तुम्ही कसा स्टडी केला आणि तिथपर्यंत पोहोचले त्याच्याबद्दल प्लीज आमच्या विद्यार्थ्यांना सांगा, म्हणजे मला सुद्धा थोडंसं गायडन्स त्याच्याबद्दल मिळेल. आपण तू अभ्यास कसा करतो? जे शाळेत शिकवतात ते आणि अवांतर वाचन आणि जे आपल्या पुस्तकात आहे ते. अवांतर वाचन म्हणजे मला गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात तर तसे, त्यामुळे आपलं वाचन सुधारेल आणि आपल्याला विविध गोष्टींची माहिती सुद्धा मिळेल. मी आतापर्यंत जसं एक समीर नावाचं पुस्तक वाचलेलं आहे, समीर, ते मला आपल्या शाळेच्याच ग्रंथालयातून मिळाले. समीरमध्ये एक मुलगा होता ज्याला TV पाहण्याची खूप सवय होती, पण थोड्या काही काळाने काही गोष्टीनंतर त्याला पुस्तकं वाचण्याची सवय लागली आणि जो मुलगा रोज TV पाहत होता तोच TV न पाहून पुस्तकं वाचायला लागला. काही लेखनाचा सराव. पुस्तके वाचतो आणि अवांतर वाचन म्हणजे पेपर वाचणं, आणखी आजूबाजूच्या परिसरामध्ये काय घडते आता सध्याच्या जसं जगामध्ये कुठे काय चालू आहे त्याचं पेपरामधून नॉलेज आणि जनरल नॉलेज. जसं आता युद्ध चालू आहे युक्रेन आणि रशियामध्ये, तसे आणखी राजकारण अशा याच्यात सामाजिक. चांगली गोष्ट आहे. दोघांनी उत्तर थोडीशी अनएक्सपेक्टेड दिली पण चांगली दिली उत्तर. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचं अगदी साधं होतं, म्हणजे अशा आम्ही वर्गात कधी येऊ शकत नव्हतो, अशा असू शकत नव्हतो. आमच्या वर्गात शिस्त अशी नव्हती, म्हणजे शिक्षक रागवत नव्हते, मारत नव्हते, पण सरांच्या क्लासला जायचं म्हणजे वही उघडून पासवर्ड लिहायचे. मग अशी सांगितलं सुरुवातीला
किती मुलांनी पासवर्ड लिहिले मला माहिती नाही, पण पासवर्ड लिहायचे, घरी जाऊन नोट्स लिहायच्या त्याच्यावरती, दुसऱ्या दिवशी शिक्षकांना दाखवायच्या, नोट्स बरोबर असतील पुन्हा कधीही अभ्यास करावा लागणार नाही. परीक्षेच्या आदल्या दिवशी मी चुकूनही आम्ही खेळायला जायचो, परीक्षेच्या आदल्या दिवशी कधीच आम्ही अभ्यास केला नाही. तर हा जो कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं, आणि आम्हाला तर वाचन अगदी बरोबर आहे, आठवड्याला एक पुस्तक वाचत होतो. 11वी पर्यंत आम्ही 350 पुस्तकं वाचली आणि म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे. आणि मला मगाशी तेच विचारायचं की तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत, कारण तुम्ही पुस्तकं वाचत नाही. तुम्ही जेव्हा स्क्रीन बघत असताना तेव्हा तुमचे फक्त डोळे फिरत असतात. तुम्ही जेव्हा स्क्रीन बघत नसताना आणि पुस्तक वाचत असताना तेव्हा तुमचं डोकं विचार करत असतं. एक छोटी गोष्ट आहे, एक तुझ्यासारखाच मुलगा समुद्र किनाऱ्यावर हिंडत होता, माझ्यासारखे आजोबा तिथं बसले होते, आणि तो मुलगा त्याला एक बाटली तरंगताना दिसली समुद्रावर. तर तो गेला, त्याला ती बाटली खूप अट्रॅक्टिव्ह वाटली, छान कलरफुल बाटली तरंगत होती. तो गेला पोहत पोहत आणि त्याने ती बाटली आणली. आजोबा बघत होते त्याच्याकडे, काही म्हणले नाहीत त्याला. त्याने आणली बाटली, ती उघडल्याबरोबर फार आवाज आला आणि आतून एक जिनी आला, तुमचा राक्षस आला. तर तो राक्षस त्याला म्हणला, मी या बाटलीचा गुलाम आहे आणि तुला जे काही पाहिजे, या बाटलीचा जो मालक आहे, तो बाटलीचा त्याच्या हातात आहे, तो माझा मालक आहे आणि मी त्याच्या सगळे कामं करेन. पण एक कंडिशन आहे, मागाशी मी जशी कंडिशन घातली, एक कंडिशन आहे की त्या कंडिशनमध्ये जर तू मला काम सांगितलं नाही 5-10 मिनिटं तर मी तुला खाऊन टाकेन, बरं का. मग त्यांनी सांगितलं मला मर्सिडीज पाहिजे, मला नाही आधी म्हटलं मला पाणीपुरी काय वडापाव वगैरे पाहिजे. तर त्यांनी ते सगळं त्याला आणून दिलं, भरपूर खायला, टेबलचे टेबल भरून आणून दिलं. ते खाल्लं. मग म्हटलं माझे सगळे फॅमिली मेंबरला घेऊन ये, त्यांनाही घेऊन आला. म्हटलं यांच्यासाठी एक राजवाडा बांधला. संध्याकाळपर्यंत सगळं तयार, मोठी गार्डन कर, गार्डन रेडी, मर्सिडीज पाहिजे घे, BMW पाहिजे घे, पाहिजे तुला अजून काय लायब्ररी पाहिजे घे. वाजता कुठे येते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, रात्री उभा तिथे, आज काय काम करायचं. आता वैतागला आणि घाबरला, कारण काम काय करणार त्याला. लागला पळायला तिकडे समुद्रावर. तिथं आजोबा बसलेच होते. लोक त्याच्या मुलाकडे हसले, काय झालं रे. नाही म्हणलं हे राक्षस मागं लागले, इकडे ये म्हणले. कानात गोष्ट सांगितली. मग त्याने त्या मुलांनी सांगितलं त्याला राक्षसाला की ओ राक्षस महाराज, तुम्ही एवढे मोठे, त्या बाटलीत काय जातं, तुम्ही काय बाटलीची गुलाम नाहीये, तुमचं काहीतरी वेगळं घर असलं पाहिजे. नाही म्हटलं मी बाटलीतच राहतो. म्हणजे जाऊन दाखवा बरं बाटलीत. गेला, त्यांनी झाकण लावून टाकलं आणि तिने बाटली फेकली आणि म्हणला मला ती पॅलेसही नको, मला काहीच नको. ही गोष्ट का सांगितली माहिती, आज तुमच्या हातात हा बाटलीतला राक्षस आलेला आहे आणि हा तुमचा सर्वनाश करायला टपलेला आहे. हा जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुमचा सर्वनाश होणार आहे, लक्षात घ्या. कारण आपण याच्यावरती काहीही अभ्यास करत नाही. लेट मी टेल यू दॅट. आपण जे पुस्तक वाचतो त्याच्यावरती फक्त सर्फिंग करतो, बाकी काही करत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही स्क्रीन बाजूला ठेवत नाही, एक 15 ते 20 मिनिटं फक्त स्क्रीन टाइम ठेवा तुमच्यासाठी, त्याच्यापेक्षा जास्ती नका ठेवा. देन यू विल फाइंड तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. संध्याकाळी 4 तास 3 तास 2 तास कॉन्सन्ट्रेट करा आणि कीप ऑन रीडिंग बुक्स. खूप सुंदर पुस्तक आहे झाले, तुम्हाला इन्स्पायर करणारी इतकी जगामध्ये पुस्तकं आहेत की तुम्ही रोज पुस्तक वाचलं तरी तुम्ही आज आहात त्याच्यापेक्षा 10 किलोमीटर 20 किलोमीटर पुढे जाल, तुमची प्रगती होईल. जर तुम्ही ती पुस्तकं नाही वाचली तर तुम्ही फक्त हसत बसाल. पाठीमागच्या बेंचवरती जे पाठीमागे मुलं हसतायत तशीच फक्त राहाल. आयुष्यात तुम्ही कुठेच पुढे जाणार, कारण तुम्ही स्वतःचा डिसिजन घेत नाहीये. मी एक हिंदी कविता लिहिली बरं का, हिंदी कविता एक हिंदी कविता लिहिली, हे ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कुठे आहोत. राईट. त्या हिंदी कवितेत तुला काय नाही म्हणतात, तुला काही मारणार नाही, काही नाही. असा एक मुलगा होता, त्याला मी विचारलं बेटा तुम क्या बनना चाहते हो. त्यांनी काय सांगितलं माहिती, अंकल मम्मी कहती है बेटा तू डॉक्टर बन जा
अगर तू डॉक्टर बनेगा तो अच्छी बहू मिलेगी, डौली मिलेगी, समाज में नाम होगा, तू डॉक्टर ही बन जाए। फिर मैंने उसे बच्चे को फिर पूछा, बच्चे तुम क्या बनना चाहते हो? तो अंकल पापा कहते हैं इंजीनियर बन जा, चला जा अमेरिका, क्या रखा है इधर, वहां पैसा कमा, हमें भी अमेरिका देखने को मिलेगी, चला जा अमेरिका। मैंने फिर पूछा, बच्चे तुम क्या बनना चाहते हो? बच्चे ने कहा, अंकल दोस्त लोग कहते हैं चल लोनावला खंडाला जाएंगे, मजे करेंगे, दारू पिएंगे, क्या रखा है जिंदगी में। फिर मैंने बच्चे को पूछा, बच्चे तुम क्या बनना चाहते हो? बच्चे ने कहा, शिक्षक कहते हैं बड़ा निकम्मा है, कुछ पढ़ाई नहीं करता, कुछ नहीं बनेगा जिंदगी में, चला जा मेरी आंखों के सामने से। फिर मैंने बच्चे को कहा, बच्चे तुम क्या बनना चाहते हो? फिर बच्चे ने कहा, आंखों में आंसू थे बच्चे के, अंकल किसी ने काबिल ही नहीं बना दिया, मैं कुछ सोचू मैं क्या बनू। आपली स्थिती अशी व्हायला नको, बरोबर? आपली स्थिती अशी व्हायला नको. Unfortunately, I see the younger generation, not everyone, but I see the younger generation, they are not able to concentrate. तुम्ही लक्ष देऊ शकत नाही अभ्यासात. तुम्ही 15-20 मिनिटं एका जागी बसू शकत नाही. You talk to each other. तुम्हाला समोर काय चाललंय विचारलं तर तुम्हाला सांगता येत नाही. 2 शब्द इंग्रजीचे नीट बोलता येत नाही. अरे असं नसतं जिंदगी. You are not going to be successful with that. If you concentrate, try to read, try to speak. आमच्या वेळेला पुस्तक आम्ही वाचायचो ना, there used to be a seminar. मी वाचलेलं पुस्तक. Why I speak in front of you, I can talk for hours together because I have read those many books. आमच्या सरांनी आम्हाला ती पुस्तकं ओपन करून दिली होती आणि ती पुस्तकं वाचून युअर नॉलेज रिअली एक्सपांड्स अँड देन ट्राय टू टेक नोट्स. आपण नोट्स लिहित नाही. आता तुम्ही बघितलं स्वतः तुमचंच अनालिसिस तुम्ही करा. मी अनालिसिस करायला मी फक्त 2 तास तुमच्या समोर आलेलो. मी इथे तुम्हाला काय बक्षीस म्हणजे सर्टिफिकेट नाही, त्यांनी चांगलं हे केलं, पण तुम्ही वाईट लिहिलं तरी मला काही फरक पडणार नाहीये. तुम्ही नाही लिहिलं, तुम्ही मला हसलात तरी मला काही फरक पडणार नाहीये. आय एम नॉट गोइंग टू लूज एनिथिंग. यू आर गोइंग टू लूज. तुम्ही विचार करा, युअर ओन असेसमेंट. आपल्याला किती लिहिता आलं, आपल्याला किती वाचता आलं, आपल्याला सरांनी सांगितलेलं किती कळलं, आपल्याला सरांनी सांगितलेलं किती रिपीट करता येईल, हिशोब करा. आणि तो जर हिशोब तुम्ही केला तर तुम्हाला तुमचं स्वतःचं अनालिसिस लक्षात येईल. अरे आपण खूप मागे आहोत जगाचे. काही ना समजेल, काही मुलं चांगली आहेत असं एव्हरीबडी विल नॉट थिंक लाईक दॅट. पण दोज हू आर नॉट अप टू दॅट मार्क, आय एम ट्राइंग टू टेल देम, दोज अप टू दॅट मार्क आय हॅव नो प्रॉब्लेम विथ देम. ते मुलं चांगलीच आहेत, ते आयुष्यात यशस्वी होतील. पण बाकीच्यांनी सुद्धा कॉन्सन्ट्रेट. मला फक्त 10 मुलं वर्गातली नको आहेत की जी हुशार आहेत. मला मधली जी 80% मुलं आहेत ती हुशार राहायला पाहिजे. आणि ते का होत नाही? बिकॉज दे आर नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट देअर. दे आर नॉट एबल टू राईट थिंग्स. दे आर नॉट एबल टू. कधी रेनेट मार्टिन वाचलंय का ते ग्रामर? कधी मराठीचं ग्रामर वाचलंय का? नाही, आम्ही नाही वाचत. तुम्ही छान वाचायचं, ग्रामर वाचायचं शिकवायला होतं आम्हाला, ग्रामर शिकवलं होतं वाचायला. रेनेट मार्टिनचं पुस्तक आजही मी कुठल्या पानावर ऍक्टिव्ह व्हायचं आहे, कुठल्या पानावर पॅसिव्ह व्हायचं आहे, आय कॅन स्टील टेल यू दॅट. ते पुस्तक आम्ही A to Z अभ्यास केला होता. ग्रामरचा थोडा अभ्यास करायचा असतो का? करायचा असतो. ग्रामरचा अभ्यास केला म्हणून माझं इंग्लिश कधी चुकत नाही. मराठीचं व्याकरण अभ्यास केला म्हणून मराठीचं व्याकरण चुकत नाही. हिंदीवर मी पुस्तकं लिहू शकतो, त्याचं माझं क्रेडिट काहीच नाही. बट वी हॅव बीन टॉट लाईक दॅट. आमच्या शिक्षकांनी आम्हाला तसं शिकवलं होतं. अँड दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. तुम्ही जर त्या नोट्स नाही लिहिल्या, जर तुम्ही अभ्यास करून नोट्स नाही लिहिल्या, यू विल नॉट सक्सीड इन युअर लाईफ. लक्ष कॉन्सन्ट्रेट नाही केलं, यू विल नॉट सक्सीड इन लाईफ. यू गॉट द आन्सर मॅडम? येस सर. तुमचं जे प्रोजेक्ट होतं त्याच्यात त्या पॉटमध्ये ते इन्सेक्ट होते, ते जिवंत कसे होते? त्या प्रश्न खरं तर मगाशीच विचारायला पाहिजे. ओके, गुड गुड वन. ती जी इकोसिस्टीम मी दाखवली होती, तुझ्या लक्षात आहे का? ती एका काचेच्या भांड्यामध्ये होती, बरोबर? एक काचेचं भांडं होतं आणि त्याच्यात ते किडे बोकळे पण होते आणि सीड होती. मग याच्यात पाणी नव्हतं टाकून मी बाहेर,
आता 25 वर्ष झाली. तिथं मी आमिर खानला प्रोग्राम दाखवला तो 14 वर्षापूर्वी होता. आता याच्यानंतर 11 वर्ष झाली, 25 वर्ष झाली त्यात पाणी नाही घातलेलं आणि त्याला फक्त 43 पाणी आहे. आता 43 पाणी येत नाही. इक्विलिब्रियम सेट झालाय त्याच्यात. जे 600 ml पाणी आहे ते पाणी अजूनही त्याच्यात आहे, ते पुढे गेलं नाही. रोज ते वनस्पती घेतात, श्वासातून सोडतात, कंडेन्स होतं. माझ्या डेसिकेटरमध्ये रोज पाऊस फोटोसिंथेसिस मधून ऑक्सिजन लिबरेट होतो. हे किड्यांना मिळतं. ते उभी राहिली तुमचा एक फोटो घ्यायचा. आराध्या स्वराज आराध्या मिश्रा राम शेगोर भुजबळे दोघींनी या साईडला, दोघींनी या साईडला.